या स्पॉटला आल्यानंतर आपल्याला समोर हे समोर जे दिसतं ना भूतनाथाचं जी गुढी आहे ती आपल्याला तिकडे जायचं आहे. त्या साईडला आपल्याला समोरच बदामी केव्ज जे आहेत हे समोरच पाण्याचं जे दिसतंय ते अगस्त्य लेक आणि ते सगळं बदामीचा हा पूर्ण प्रदेश. आज आपण आलो आहोत कर्नाटकमधील ऐतिहासिक शहर बदामीमध्ये आणि आपल्या समोर आहे एक अतिशय सुंदर आणि शांत ठिकाण, ते म्हणजे भूतनाथ मंदिर. आणि आपल्याला या गेटमधून एंट्री मिळते या मंदिरासाठी. असं कुशल असं काम केलेलं आहे इथे. पूर्ण दगडी बांधकाम आहे ते सगळं. मंदिर गणपतीचं पण शिल्प आहे. इथं गणपतीचं शिल्प आहे, ते देवीचं शिल्प आहे असं वाटतं. ते देवीचं शिल्प आहे. लाईट नाही कलाकृती बघितलं सूर्य कशी कलाकृती नक्षी काम असे 4 खांब आहेत तिथे आपल्याला सेम जी कलाकृती आहे ती जर बघितली नाही इथली तर खूप जास्त शांतता इथे. असं म्हणजे भीती वाटायसारखंच काम आहे. एवढी खूप शांतता आहे इथे. आणि बाकीचे आणि भरपूर मंदिरं आहेत इथे बघायचे. आणि हे पण सूर्य कसं भूतनाथ गुढी आहे. इथं बाकीचे पण मंदिर बघूया. इथं छोटे छोटे असे मंदिर आहेत, मात्र मूर्ती अशा नाही आहेत. गुढी त्याला गुढी भूतनाथ गुढी. इथे नक्षीकाम केलेलं सुद्धा हे मंदिर आपल्याला बदामीच्या अगदी मध्यभागी पाहायला मिळते. म्हणजेच अगस्त्य तलावाच्या काठावर वसलेलं आहे हे मंदिर. चालुक्य काळात बांधले गेलेलं हे मंदिर आहे आणि भगवान शंकराला समर्पित असे हे आपल्याला मंदिर इथे पाहायला भेटतं. भगवान शंकराला म्हणजेच भूतनाथ असे म्हणतात, कारण ते सर्व भूतगणांचे व सर्व आत्म्याचे स्वामी मानले जातात. इथे भूत म्हणजे भीती नाही बरं का, तर सर्व सृष्टीवरचा अधिपत्य भाव आहे असं मानलं जातं. इथं आणखीन एक मंदिर आहे पण हे बंद आहे. आणि इथं परत अशी काही नक्षी. हा नंदी आहे ॲक्च्युली, हा पूर्ण तोडला गेलेला आहे. मंदिर पाहायला मिळतं आपल्या इथं. बरेचसे नागशिल्प सुद्धा खूप जास्त पाहायला मिळतं. इथे आपल्याला सगळं भिंतीवर नक्षीकाम पाहायला मिळतं पूर्ण. म्हणजे मंदिराचं, शिवलिंगाचं, नंदीचे असे बरेचसे शिल्प पाहायला मिळतात. इथे एक नागदेवतेचं सुद्धा मंदिर आपल्याला इथं पाहायला मिळतं. हे बघा आता इथं नंदीचं मंदिर कोरलं गेलं हे जात. इथं नंदी आहे, इथं शिवलिंग आहे. नंदी तर बऱ्याचशा प्रमाणात आपल्या इथं नंदी आणि शिवलिंग
पाहायला मिळतात. इथे सुद्धा शेल्फ आहे. भरपूर असं फिरण्यासारखं इथं. पूर्ण दगडालाच करण्याचा प्रयत्न केला. अरे काय मित्र, आपल्याला ना इथे बरेचसं ह्या ज्या खडकामध्ये आहे ना तिथे नक्षीकाम भरपूर प्रमाणात पाहायला मिळते. जे गुढे आहेत त्या सुद्धा पाहायला मिळतात. आणि इथून दिसणार असा सुंदर प्रदेश, सुंदर बदामी, एक अतुलनीय दृश्य आपल्याला इथे पाहायला मिळतं. आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला असे काही स्मारक हे केलेले आहेत, सुरक्षित केलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आता थोड्या वेळापूर्वी हे काही गव्हर्नमेंटचे लोक आले होते, त्यांच्यासाठी तर ओपन केलं होतं हे, पण आत्ता हा बंद केलं आहे स्मारक. कारण की आणि मध्ये फक्त आपल्याला इथून दिसतंय सगळं, काही कलाकृती आहे मध्ये आतमध्ये. हे वरी बघा वरच्या साईडला पूर्ण असं म्हणजे एक वेगवेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे इथे. आणि हे ज्या गुढ्या आहेत, ही जी एक कलाकृती आहे ना, ही खूप पाहण्यासारखी आहे. म्हणजे ह्या दगडात तेवढी सुंदर अशी कलाकृती करणं ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. आणि ते आपल्याला पाहायला मिळते, हे एक आपलं भाग्य म्हणावं लागेल. कारण की इथं म्हणजे ह्या आपल्याला बदामी ही एक वर्ल्ड हेरिटेज प्लेस आहे, जे आपल्या गव्हर्नमेंटनं पूर्ण पुरातत्व विभागाकडे दिलेलं आहे. आणि याच्या आता त्यांच्या अंडर ही जी देखरेख केली जाते. आणि पाहण्यासारखं खरंच खूप पाहण्यासारखं प्लेस आहे आपल्या इथे. आणि इथून तुम्हाला आणखीन एक सांगतो की जर इथून आपण फक्त आपल्याला इथपर्यंत यावं लागतं, कुठपर्यंत हे जे केव्ज आहेत ना, तिथपर्यंत केव्जपासून आपल्याला पूर्ण रस्ता हा पूर्ण जे अंडर जो बाकीचा एरिया आहे ना, तो 10-15 मिनटात आपल्याला फिरून होतो. आणि केव्जसाठी फक्त आपल्याला इथे एक 25 रुपये पर पर्सन द्यावे लागतात. बाकी एवढा बदामी फिरण्यासाठी इथे संग्रहालयसुद्धा आहे. आपल्याला संग्रहालयासुद्धा एक एक्स्ट्रा फी आकारली जाते संग्रहालयासाठी. फक्त जर संग्रहालय फिरायचं नसेल तर तुम्ही तेवढंच जे केव्ज वगैरे आहेत, ज्या गोड्या वगैरे आहेत, तेवढ्या करून तुम्ही ही बदामी फिरू शकता. आणि खरंच कर्नाटकचं सौभाग्य म्हणावं लागेल, कारण की असे प्लेसेस बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीत. बऱ्याच ठिकाणी म्हणण्यापेक्षा हे अशा प्लेसेस खूप कमी आहेत. आणि त्या कर्नाटकसारख्या अशा चांगल्या प्रदेशात आहेत. ही एक चांगली गोष्ट आहे. आपल्या भारतासारख्या देशात आपल्याला हे पाहायला मिळतं. हे जे भूतनाथाचं जे गुढी आहे ना, त्यासमोरच आपल्याला इथं काही सुरक्षित स्मारक आपल्याला इथं पाहायला मिळतात, जे पूर्णपणे दगडात कोरले गेलेले आहेत. आणि ही अगस्त्यलेक नसतं कोरीकाम आपल्या इथं पाहायला मिळतं. ही आहेत संरक्षित स्मारक, जे आता सध्या तरी बंद आहेत. पण बाहेरून पाहायला मिळतात ॲक्च्युली. पूर्ण इथं पण कोरीव काम आपल्याला पाहायला मिळतं. यातले काय काय ओपन आहे.
खा दो मला नको खा. हा. कन्नड नाही आती मुझे. वो भी कैमरा है. चलो ये ला चलो ये अभी ये चालू ये बंद है. बंद है. नहीं ऐसे बंद कर दिया है. जब शूट करना रहता है तभी चालू करते हैं. इसका 40,000.